मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्यामुळे ही अनुपस्थिती आहे का नाराजी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। सुशांत सावंत आपले मुंबई ब्युरो चीफ आपल्या सोबत आहेत। सुशांत, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपचा वरचष्मा आणि शिवसेनेच्या बाबतीत उदाहरणार्थ संभाजीनगरमध्ये काय झालं आणि कशा प्रकारे प्रतिक्रिया आल्या आपण पाहिल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर आज या बैठकीला न येणं याकडे कसं बघायचं? अगदी खरं आहे प्रसन्न सर, काल विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी देखील काही क्षणापर्यंत महायुतीमध्ये रस्सीखेच जी आहे ते पाहायला मिळाली होती। शिंदेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी जे आहे ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। अर्थात याचमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का? कारण आपण जर बघितलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेने अर्थात एकनाथ शिंदे स्वतः 7 जागा विधान परिषदेच्या लढवण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांच्या वाट्याला अर्थात 4 जागा आलेल्या आहेत आणि याचमुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा 2 दिवसापासून सुरू होती। काल पण एकनाथ शिंदेंची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत देखील एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जात होतं। अर्थात आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर सुरू आहे आणि या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेण्यात येणार। त्यामध्ये आपण पाहिलं असाल तर आता पावसाळ्याचे दिवस येणार, या पावसाळ्याच्या दिवसात कशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करता येतील, शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे, त्यावर देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे आणि आता सुरू देखील आहे। मात्र या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित नाहीत। आपण बघितलं ही पहिल्यांदा वेळ नाही, ज्यावेळी एकनाथ शिंदे नाराज असतात त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत नाहीत। जवळपास ही 4थ्यांदा घडलेली घटना आहे की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि एकनाथ शिंदे आलेले नाहीत आणि त्याला पार्श्वभूमी देखील हीच आहे की ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये जो संघर्ष सुरू आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये, एकीकडे आपण बघितलं असतं आधी ठाण्याची जागा त्यावरून देखील वाद सुरू झाला होता, मात्र जागा ठाण्याची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिली। दुसरीकडे रायगडमध्ये देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं त्या जागेवर दावा केला होता, मात्र भाजप स्पष्टपणे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आहे आणि सुनील तटकरे यांना भाजप पूर्णतः मदत करणार आहे आणि याचमुळे कुठेतरी वादाची ठिणगी जी आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्याचेच पडसाद आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील आपल्याला बघायला मिळतात आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आजच्या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। प्रसन्न सर। सुशांत, या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागेल की हे पेल्यातली वादळ ठरतायत का आगामी येणाऱ्या मोठ्या विध्वंसाची चिन्ह? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।